नाही काय प्रदेशाध्यक्ष असं काही नाही. मी सुद्धा येऊ शकतो. मी वर्किंग कमिटीचा मेंबर आहे, ज्येष्ठ यादीत आहे मी. असं काही नाही, प्रतिनिधित्व काँग्रेसचा आहे नाही. विषय आमचा आहे, पहिलं लक्षात ठेवा. पहिलं राहुलजीने हा विषय घेतलेला होता. मुद्दा असा उपस्थित केला गेला आहे की मनसेच्या सोबत प्रदेशाध्यक्ष आल्यावर विचारणा केली जाईल, त्यामुळे ते आले नाहीत. कोण कोण येणार हे आम्हाला माहित नाही. आम्हाला निमंत्रण आलंय, आम्ही आलेलो आहोत. आणि विषय हा राहुलजींनी उचललेला आहे. आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी उचललेला मुद्दा आहे. लोकशाही राहणार का नाही हे ठरवणारा मुद्दा आहे. आणि त्यामुळं या विषयामध्ये आम्ही जातोय निवडणूक आयोगाकडे. पण आजच्या बैठकीत नवाब भिडू तुमच्यासोबत बसलेला पाहायला मिळेल. तेव्हा निमंत्रण तर सर्वांना होतं असं मला समजलं. फडणवीसांनी सुद्धा यायला पाहिजे जर पुढच्या काळामध्ये लोकशाही टिकवायची असेल. पण नवीन भिडू बसलेला आहे. यावेळेस फडणवीस सुद्धा येणं आवश्यक होतं. निमंत्रण त्यांना होतं. अजित पवार म्हटले मी जाईन असं वाटतं का? माध्यमांना त्यांनी उलटा प्रश्न विचारला. नाही 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 नाही, सगळ्यांनीच यायला पाहिजे. ज्याला लोकशाही वाचावी वाटतं त्या सगळ्यांनी यायला पाहिजे. वोट एव्हा सिस्टीम मोडली जाते हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. लोकशाही चालते ती सिस्टीमवर चालते, आपल्या राज्यघटनेप्रमाणे चालते. सिस्टीम जर आपली सिस्टीम कुचकामी होणार असली तर ते फार दुर्दैवाच आहे. त्यामुळं कोणी असो जो लोकशाहीवादी आहे त्याने आलं. आज फक्त निवडणूक अधिकाऱ्याची भेट की राज्य निवडणूक आयोगांना बी भेटलं? मला माहित नाही, मी आता आतमध्ये चाललो. मला